चुकीचं काही केलं नाही तर घाबरायचं कारण नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांना आश्वासन दिलं. विरोधकांच्या टीकेला न जुमानता काम सुरू ठेवा असा सल्लाही त्यांनी दिला आहे. सरन्यायाधीश भूषण गवईंवर झालेल्या हल्ल्याचा पुण्यात सुषमा अंधारे यांनी निषेध व्यक्त केला. पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये अंधारेंसह कार्यकर्त्यांनी निषेध केलाय. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी विनंती केल्याचं पाहायला मिळालं. नाशिककरांना खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागतोय. यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. शहरात खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे. लवकरच नाशिक खड्डेमुक्त करणार असं आश्वासन महाजन यांनी नाशिककरांना दिलं. सिमेंटचे रस्ते करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. गुंडमुक्त नाशिक करायचंय. गुंड कोणत्याही पक्षाचा असो आम्ही कारवाई करणार असं विधान गिरीश महाजन यांनी केलं. तर भूमाफियांना आम्ही सोडणार नाही असा थेट इशारा महाजन यांनी दिलाय. अतिवृष्टीग्रस्तांसाठी सरकार गंभीर नाहीये. खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. पीएम केअर फंडाची उभारणी का केली असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तर पीएम केअर फंडातनं मदत द्यावी अशी मागणीही राऊतांनी केली आहे. तुमची शेतकऱ्यांबाबत काय भूमिका आहे, सत्तेत असताना काय केलं, आता बोंबा मारताय अशी टीका संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. तर शेतकऱ्यांसाठी भरीव मदत जाहीर केली आहे. अशावेळी राजकारण करणं योग्य नाही असा सल्ला त्यांनी दिला आहे. अंबादास दानवेंनी संजय शिरसाटांवर जोरदार टीका केली आहे. आलिशान बंगल्यात राहण्याची ज्यांना सवय आहे त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना काय कळणार असा टोला दानवेंनी लगावलाय. 30 लाख घरांना 5 ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतलाय अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली. तर 10% वाळू राखीव ठेवण्याचा निर्णय झाल्याचं देखील बावनकुळेंनी सांगितलंय. दोन पायांवर येशील आणि स्ट्रेचरवर जाशील असं म्हणत वारिस पठाण यांनी नितेश राणेंवर जोरदार हल्लाबोल केला. तर धमक्या नको, तू वेळ आणि ठिकाण कळवा असं प्रतिआव्हान नितेश राणे यांनी वारिस पठाण यांना दिलंय. कोल्हापुरातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झालाय. अज्ञात महिलांना शिवाजी पाटलांना मोबाईलद्वारे अश्लील मेसेज आणि फोटो पाठवून 10 लाखांची मागणी केली. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. नाशकात गुन्हेगारी घटनांशी संबंधित असलेल्या राजकीय नेत्यांच्या अडचणी वाढल्यात. पोलिसांनी नुकतेच भाजपात गेलेले मामा राजवाडे यांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेतलं. एका गोळीबार प्रकरणात त्यांची चौकशी होणार आहे. तर बेकायदेशीर होर्डिंग लावल्या प्रकरणात माजी नगरसेवक योगेश शेवरे आणि विक्रम नागरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला महानगरपालिकेच्या वतीनं एकूण 21 कामांसाठी सुमारे 14,22,00,000 रुपयांच्या निविदा काढण्यात आल्यात. निविदा एकत्रित पद्धतीनं काढण्यात आल्यानं शासनाच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आलाय. शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुखांनी हा आरोप केला.